गाइस तर फायनली पोहोचलो आहोत आपण नेपाळ एअरपोर्टवर. नेपाळ एअरपोर्टवर कशासाठी आलो त्यानंतर आता परत एकदा आपण चपाती आपले चालू झाले आहेत करायच्या. तर फायनली दुपार झाली आणि त्याच्यानंतर आम्ही थांबलो आहेत जेवण बनवायला थांबलो आणि इकडं पूर्ण जेवणाचं सामान वगैरे काढलं. इकडं भाजी वगैरे कटिंग चालू आहे. त्याच्यानंतर इकडे जेवणाचे फायनली दर्शन वगैरे झालं होतं आमचं. परत आम्ही चाललो रोपवेनी खाली जायला. तर चला राहा कंटिन्यू. आता कुठे होतं बघा आमचाही बघा याचा हेच. तर परत एकदा रोपवेमध्ये आपण जाणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत सर्वांना येतील एका ह्याच्यात सोडतील का. परत एकदा राईड चालू झाला मित्रांनो आणि आईला आता तो जाम फास्ट चालत आम्ही. वा आता व्ह्यू बघायला इकडे बाबा पोझिशन टाईट होतोय. उतरताना एकदम असा एकदम खाली फील होते की पडल्यासारखं वाटतं खाली उतरताना. काय वाटतं हा अरे कडकनाथ आज कडकनाथ का ये हो गया क्या हो गया मनोकामना पूरी हो गई. कडकनाथ का है. इसका बाप बोल रहा था इसका बाप बोल रहा तुम्हारा क्या बोलूं ये तुम्हारा इधर का ही लड़का है. मनोकामना खालू तू नाहीच बघू शकता कसे आहे ते बघा पूर्ण खतरनाक. आणि या रस्त्यातून जायला लागतो वरती गाडी. ती बघा कशी खालून चालली. हा दीदी खतरनाक नदी आहे. एक नंबर नदी दिसतोय आणि नदी पण खूप सुंदर आहे. एवढी खूप मोठी नदी आहे बघा पूर्ण पुढे गेलेली आहे. तर फायनली आलेलो आहोत आम्ही आता आमच्या डेस्टिनेशन पर्यंत. गाडी पार्किंगला आपली इकडे आहे बघू शकता. हे बघा पाळण्यातूनच आपल्याला आपली गाडी दिसते. हे बघा ओ फॉर्च्युनर दिसली. येस आहे ना. सो एक चलो परत एकदा आलेलो आहे. आम्ही खाली उतरलोय सुखरूप देवीच्या कृपेने आणि मनोकामना माते की जय. तर चला फायनली आलेलो आहोत आपण आता खाली. वाव भारी एक्सपिरियन्स आहे. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. चला खूप भारी एक्सपिरियन्स. आणि लोक बघू शकता इकडे लाईनीला किती लोक आहेत. बाप रे खूप लोक लाईनीला आहेत. ती लोक वर जाणार आहेत. तर गाईज आता आपण निघालो परत एकदा. सर्वजण आलेत आणि आता आपण जाणार आहोत काठमांडूमध्ये पशुपतीनाथ दर्शनसाठी. तर इथून पशुपतीनाथ जवळजवळ 5 ते 7 तासाचा प्रवास दाखवतो. तर बघूया दर्शन आज संध्याकाळपर्यंत होतो का होणारच किंवा आमचा तसं बघितलं तर परमिट पण संपलेला आहे. आम्ही परमिट फक्त 5 दिवसाचा काढला होता. ॲक्च्युली आम्हाला 7 ते 8 दिवसाचा काढायला पाहिजे होता. तर बघूया जेवढा प्रवास करता येईल तेवढा करू आणि राहा पुढे बघत तुम्ही ब्लॉग. आज आमचा स्टे आहे त्याच्यामुळं आम्ही मग विचार केला की जेवण बनवून जेवल्यानंतरच पुढचं आपण ट्राय करूया. स्टे असल्यामुळं आम्ही मग नॉनव्हेज घेतला. नॉनव्हेजचा डे आहे. आम्ही आज नॉनव्हेज खाणार आहोत आणि आपल्या घरचा नॉनव्हेज खाणार आहोत. तर गाईज आपण जेवण्यासाठी चिकन किंवा मटन बघलं. बघूया इकडे यांच्याकडे कुठला चिकन आहे. आपण एक कप का है आज का है पक्का दिखाओ जरा. ओके चिकन देतात आपल्याला आणि हे चिकन मध्ये बघा तराजू पासून सर्व धुवून देतात. एवढी स्वच्छ आहे ना लोक. ही म्हणजे खूप स्वच्छता आहे यांच्या या लोकांकडे. म्हणजे चांगलं आहे सर्व ओके. आणि बघा सर्व स्वच्छ करून देतात. इकडे यांचा शॉप आहे. तर फायनली दुपार झाली आणि त्याच्यानंतर आम्ही थांबलो आहेत जेवण बनवायला थांबलो आणि इकडं पूर्ण जेवणाचं सामान वगैरे काढलं. इकडं भाजी वगैरे कटिंग चालू आहे. त्याच्यानंतर इकडे जेवणाची सोय इकडे गॅस वगैरे लावलेला आहे बघू शकता. तर आता सुंदर असं जेवण घरचा जेवण भेटायला होता. आज आम्ही याच्या आधी पण 2 वेळा केलं होतं. घरचं जेवण खाल्लं किती पण जेव्हा पण त्याचा त्रास होत नाही. त्याच्यामुळे आम्ही घरचं जेवण जेवायचं मला तरी आवडते आणि सर्वांनाच घरचं जेवण आवडतं. तर चला बघूया आता जेवण झाला की तुम्हाला कळवतोच. आणि खूप मजा. आता समोरच हायवे आहे काठमांडू. हायवेच्या बरोबर या बाबांनी आम्हाला इकडं जागा दिली. बसा इकडे टेबल वगैरे दिलेत. खुर्च्या दिल्यात बसा. चला तर चालू आहे म्हणून आम्ही गाडीतून आज काढलेलं आहे बघा. सामान वगैरे पूर्ण भरून आणला होता गाडीतून. आणि इकडे जेवण चालू आहे. इकडे झालेलं आहे. बाकीचं इकडं पण जेवण झालेलं आहे ऑलरेडी. या लोकांनी चूल वगैरे दिली होती आणि आमच्या पोरी वगैरे आहेत त्या सर्व मदत करतात.
बघू शकता आमचा प्रॉपरली सगळं जेवण वगैरे असतो इथं. आमच्या चालल्यात काय याला बोलतात आपला चपाती, इकडं आमचं राईस आणि भाजीचा व्हेजचा उपवास आहेत त्यांना व्हेज. आणि इकडं प्रॉपरली बघा चपाती वगैरे सगळं रेडी आणि सामान बघा बाहेर. गाईज आज जो होता आपल्या श्लोकचा म्हणजे हा श्लोक याला एवढ्या दिवस आम्ही काय बोलत होतो कडकनाथ, पण आज त्याला बोलत नाही, आज त्याला श्लोकच आम्ही बोलतोय. बोल श्लोक, काय बोलतोस? चिकनची पार्टी कोणी दिली? अच्छा, मग आज याचा नवस पूर्ण झाला त्याच्यामुळे त्याच्या पप्पानी पार्टी दिली चिकन. जेणे पप्पा बघतात कशा रागात. हे बघ बरोबर ना. या जेवायला आणि जेवण चालू आहे सर्वांचं. त्यानंतर आता परत एकदा आपण चपाती आपले चालू झाले आहेत करायच्या. तो काहीच आपण जिथे जेवण बनवलं त्या जेवणामध्ये जेवण करणारे आपले या लोकांनी आपल्याला हे केलं म्हणजे जागा होती. हाय करो आजी, हाय करो. हाय, क्या नाम है तुम्हारा? बिबिसा पांडे. अच्छा ओके. और ये उनका पिताजी है और ये नवस वाल्या इकडे 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 वरती बघ. श्लोक जेवला काय? काय चिकन. गाईस सर फायनली संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही पोचलो आहोत नेपाळ एअरपोर्टला. नेपाळ एअरपोर्टला कशासाठी आलो तर आमचा विजा संपला होता. ॲक्च्युली आम्ही आलो होतो सोनाली बॉर्डरवरून, तेव्हा आम्ही 5 दिवसाचा विजा काढला होता. तर आता आम्हाला एक्सचेंज अजून 2 ते 3 दिवसाचा विजा वाढवायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही आलो आहे नेपाळ सिटीमध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे काहीतरी सिटी दिसतोय. आणि इकडे गाईज बघू जाई एअरपोर्टमध्ये विमान. वाव गाईज तर फायनली एअरपोर्टला आलेलो आहोत आम्ही. चायना ए कुठे गाव सरळ गाईज. तर फायनली पोहोचलो आहोत आपण नेपाळ एअरपोर्टवर. नेपाळ एअरपोर्टवर कशासाठी आलो तर आपला परमिट विजा संपला होता, 5 दिवसाचा काढला होता. तर आपण 2 दिवसाचा अजून वाढून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही एअरपोर्ट अशा पद्धतीचं आहे काहीतरी. आणि पूर्ण आतमध्ये टर्मिनल वगैरे आहेत. आणि हे नेपाळ पोलीस बघू शकता. सर फायनली आम्ही आलेलो आहोत पशुपतीनाथ काठमांडू येथे. आणि आम्ही बघू शकता हा हॉटेल घेतलेला आहे. रूम इथे घेतलेली हॉटेलमध्ये, सॉरी हॉटेल नाही घेतलं, हॉटेलमध्ये रूम घेतलेली आहे. चला तर आपण गाडी पार्किंग करून येऊया आणि मग भेटतो तुम्हाला वर रूममध्ये जाऊन. क्या नाम है तुम्हारा? होटल का नाम क्या? रुद्र पिस्सन. तर आम्ही एअरपोर्टला कशासाठी गेलो होतो तर आमचा पंचर संपला होता. ऍक्च्युली पंचर म्हणजे काय असतो, परमिशन असतो नेपाळची. परमिशन बनणार होती त्याच्यामुळं मग आम्ही रूम घेतलेला आहे. तर आता मग आम्हाला राहूनच जायला लागेल. आज इथं आमच्या स्टे असणार आहे या रूममध्ये. तर बघूया असं काहीतरी रूम होतं. आणि मग बघा, व्हिडिओ आवडला तर सांगा नक्की, लाईक शेअर सबस्क्राईब. आपल्या व्हिडिओ लोकांना भरपूर आवडतात असं मला वाटतोय. आणि नाही आवडलं तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. चलो बाय. तर आज आमची स्टे असणार आणि आमचा कडकनाथ परत एकदा आमच्या सोबत आहे. बाकी मग काय मग आमचा हा याला आम्ही कडकनाथ प्रेमाने बोलतो सर्वांनी लक्षात ठेवा, कारण की आज आम्ही फुल एन्जॉय केली ना. हा, याला गावल्याने कोणी चिरू नका कडकनाथ म्हणून, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आज आपण एअरपोर्टला गेलो होतो माहिती आहे ना. कसलं इव्हन आमच्या गाडीवरून असं इव्हन जात होते. हा ना, याच्या गाडीवरून विमान असे जात होते. आणि याला एक आता आम्ही नेपाळला आलो तर मग याला आम्ही एक नाईटची क्रीम घेणार आहे गोरी व्हायची, कारण की याचा जरा कलर जरा आम्ही ब्राईट करणार आहोत आहे की ना. आता आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत आणि एकदम नेपाळमध्ये चांगल्या नेपाळमध्ये क्रीम भेटतात, कारण की ती नेपाळचे मुलं कसे असतात सांग, गोरी ना कसे असतात. अरे बोल काय लाजतोस, अरे लाजायचं नाही बाई. काय लाजतोस. ठीक आहे, मग आता आपण कुठे वरती जातो जेवायला. इथं मागवायचा पार्सल. वरती जाऊ, वरती भारी दिसेल ना.
मग ठीक आहे वरती जाऊ चल. हा आता तर आमचा झाला याचं सर्व बोलणं वगैरे माझ्यासोबत. तर याला आता नॉनव्हेज खायचं आहे तर आपण हॉटेलला जाऊया 6th फ्लोअरला. ठीक आहे, तुला तिथं काय काय भेटतं नॉनव्हेज तर आपण बघूया. मग नंतर आपण जेवण झालं की मग एंड करूया. काय वाटतोय? परफेक्ट. परफेक्ट ना, चालेल ना? हां, आणि मग नाईट क्रीम घ्यायला आपण जेवल्यानंतर जाऊया. ठीक आहे, याला मी नाईट क्रीम घेऊन देणार आहे गाईज. काहीतरी 1000 रुपये काय 2000 रुपये, सॉरी 2000 रुपये त्यांचा इकडचा कुठला रे, नेपाळचे 2000 रुपयाचं आहे. तर आम्ही ते झाल्यानंतर मग आम्ही नंतर पुढे जाणार आहोत. बरोबर आहे, चलो बाय. चलो आम्ही आता परत एकदा जेवण काय जिरा राईस व्हेज ना, पुलाव राईस बघतो मग. चलो गाईस, तर वर जाऊया आणि बघूया. इकडे तुला आहेत, ठीक आहे. सो गाईस चलो, तर आपण आलेलो आहोत तिकडे हॉटेलच्या. खूप सुंदर आहे. ऑर्डर किधर होता है नॉनवेज ऑर्डर? इधर क्या उधर, वो क्या साइड में है? एक ही आहे ना, ठीक आहे. इकडे होते ऑर्डर. गाईसचं बघू शकता, चांगला व्ह्यू आहे इकडे आणि खूप असा सुंदर हॉटेल आहे, एकदम भारी हॉटेल. भाई क्या बोल रहा है? मस्त, झुले में झुलो भाई, है ना? अरे मस्त आहे. बसा तिकडे झालं, इथं बसून ऑर्डर करू. इथं बसून 2 मिनिटं ऑर्डर मेनू काढू. इथंच बसले सुद्धा. इच्छा कैसा आहे, एन्जॉय. अरे आहे ना, तुला येते ना पूर्ण. काय होतं इथं जा, इथं भाई. आता आपण काय करूया, खाली जाऊन खाऊया. आपण इथं नाही खाऊया, ठीक आहे? बरोबर ना? वरती जाऊन नाही आलं न्यायचं. ठीक आहे, वरती जाऊ. बस एक ना ऑर्डर तुला लॉलीपॉप चिकन मागवलं, चिल्ली मागवली, व्हेज राईस, सॉरी नॉन व्हेज राईस मग. हां फुल पोट भरलं. बरं ना, ठीक आहे, ओके. प्राइस सांगू के? भाई प्राइस सांगू का? हाय. तर गाईज, आज आपण पोचलो आहोत नेपाळमधल्या काठमांडू येथे. इथे आपल्याला उद्या पशुपती मंदिरामध्ये जायचं आहे. तर आज आम्हाला स्टे करायला लागला आहे. त्याच्या आधी आम्ही गेलो होतो, एअरपोर्टला गेलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री आता जेवायला इकडं आलो. तर भेटू पुढे जेवताना. आता मी ऑर्डर, आमचा पिल्लू बघू शकतो. हा ऑर्डर याला फक्त कुठे पाहिजे ऑर्डर आपल्याला? ऑर्डर रूममध्ये पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही समजा इकडे बसलोय आणि इकडं आमचे भाऊजी वगैरे बसलेले आहेत. तर चला भेटू पुढे. गाईज इकडे बघायला बसलेत, बघू शकता. आज भाऊ जरा जास्तच करतील. आज तकेला मागवलाय मस्त पैकी. तकेला पिया आणि एन्जॉय करा. पोट कार्ड ऐकलंच ना. स्प्राइट या. तर गाईज चला, आमचं चालू आहे थोडंसं आणि आमचं बघू शकता कडकनाथ आज फुल खुश आहे. आणि आज काय दिलेलं आहे, पार्टी दिली आहे आम्हाला आज. तर चला, आम्ही पण मोजिटो घेतला आणि भाच्याला काहीतरी ज्यूस पियायचा आहे. हे दोघे जण ज्यूस पितील. बघा, ज्यूस त्यांनी मागवलाय. आणि एरिया खूप आणि सुंदर असाही आहे. पूर्ण लोकेशन पण भारी आहे. हा, बाहेरची नॅचरल हवा आहे, फुल आहे. खूप भारी असं हॉटेल आहे. ऑर्डर आलेली आहे आणि आपण खाऊन घेऊया. ये ऑर्डर है ना, ये हमारा ऑर्डर इधर का है. बेडरूम, अपना रूम में जाओ, 404 में जाओ और उधर ऑर्डर दे. हम आते, ठीक आहे. तर गाईड चलो, आपली झालेली ऑर्डर पण आणि आपण आता जेवायला खाली. चला भेटू. झालेलं आमचं जेवण, आम्ही स्टार्टर पण मागवलेलं आहे. आणि बघ आमचा पिट्टू कसा वाटते स्टार्टर बघा. सबस्क्राइबर रिमोट कुठे आहे? हम्म, सबस्क्राइबर
हो ना बाकी कुठे पब्लिक पब्लिक आता कार्य आम्ही रुपये ठीक आहे मग आपण जाऊ चालेल. ब्लॉग संपवचा मग तर गाईज हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू बाय मायकर बाय थप्पा मार. लाईक सबस्क्राईब करायचा थपका मार बाय